कोयत्याचा धाक दाखवून 4 अज्ञात चोरट्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लुटल्याने पैठण तालुक्यातील पाचोड परिसरामध्ये चोरट्यांची दहशत असून खाकीची दहशत संपली की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रवींद्र आंबेकर हे कडेठाण बीट जमादार म्हणून काम पाहत आहेत। 7 जानेवारी रोजी रवींद्र आंबेकर साध्या युनिफॉर्ममध्ये कडेठाण परिसरातील गावांना भेट देऊन रात्री आपल्या दुचाकीने पाचोडकडे येत होते। त्यावेळी 2 दुचाकीवरील चौघांनी खाली उतरून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी, खिशामधील 30,000 रुपये रोख रक्कम आणि एक आयफोन त्यांच्याकडून घेतला असा एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। ही घटना घडल्यानंतर आंबेकर यांनी तातडीने पेट्रोल पंपावर जाऊन सर्व घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना दिली असता त्यांनी तातडीने फौज फाटा घेऊन पाचोड पैठण रस्त्यावर गेले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। चक्क पोलीस कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटलं असल्याने आता पाचोड परिसरामध्ये चोरट्यांची दहशत असल्याची चर्चा रंगली आहे आणि पोलिसांची दहशत संपली की काय अशी देखील चर्चा रंगली आहे। मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या इतर गावांमध्ये किरकोळ चोरीसह मोठ्या चोरीच्या घटनेचे प्रकरण वाढत आहे। रवींद्र आंबेकर यांनी अज्ञात 4 चोरट्यांविरोधात फिर्याद दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पोलीस कर्मचाऱ्याला लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांच्या शोधात कामाला लागली आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे। लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज, पाचोड, पैठण।